लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे तर बघा प्रेक्षक हो, जीवांदिनी यांनी काव्यार्थचा आता लग्न सोहळा चालू झालेला आहे. तर आता इथे मंगळसूत्र मांडून ठेवलेले असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थ हळद कुंकू घालतो त्या मंगळसूत्रावरती आणि आता तो काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. तर आता इथे ह्या बाजूला जीवांदिनीचं लग्न दाखवलंय. तर आता इथे जीवा सुद्धा नंदिनीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दोन्ही जोडप्यांची म्हणजे काव्यार्थ आणि जीवांदिनीचं लग्न संपन्न झालेलं आहे. तर आता इथे ह्याच्यानंतर मंगळाष्टक पण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर सप्तपदी सुद्धा दाखवलेली आहे बघा प्रेक्षक हो, जीवांदिनीची. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, असं कॅप्शन दिलेलं आहे, अखेर प्रतीक्षा संपणार, तुमच्या लाडक्या जोड्यांचं शुभमंगल होणार, असं कॅप्शन आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जे हाईप बनवलेलं होतं की रम्या काहीतरी करणार पण काही करतच नाही बघा प्रेक्षक होती आणि आता दोन्ही जोडप्यांची लग्न झालेली असतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, म्हणजे इंटरेस्टिंग असं काही नाहीच आहे. मात्र आता जीवांदिनी आणि काव्याचं लग्न झालंय हे खूप चांगली गोष्ट आहे बघा प्रेक्षक हो. पण आता रम्याला काहीतरी जरा दाखवायला हवं होतं, कारण एवढं हाईप बनवून ठेवलं होतं ना या लोकांनी की रम्या काहीतरी करणार पण ती काही करतच नाही बघा प्रेक्षक हो. तर मात्र इथे जीवांदिनी आणि काव्यार्थ लग्न झालेलं दाखवलेलं आहे आणि खूप छान दाखवलं प्रेक्षक हो. मंगळसूत्र घालायचं गळ्यामध्ये, मग सप्तपदी वगैरे दाखवलेलं आहे आणि दोघीही जोड्या खूप आनंदात असतात हे दाखवलेलं आहे. आणि मानिनी विक्रम, धनंजय, शारदा खूप आनंदात असलेलं दाखवलेलं आहे आणि लग्न विनाविघ्न पार झालेलंही दाखवलंय. आणि रम्याने वसवत त्या दोघे तिथे नाही आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता हे खरं खरं आहे की स्वप्न आहे काय माहिती, कारण आता इथे त्या गुरुजींनी साठे गुरुजींनी सांगितलेलं असतं की रम्या आणि पार्थ हे नवरा बायको म्हणून बसलेले असणार, मात्र लग्न होणार नाही त्यांचं म्हणून. तर आता इथे बघावं लागेल की साठे गुरुजीचे कधी पण काही तो बोललेला असतो ते थोडं तरी खरं दाखवलेलंच असतं, त्यामुळे बघावं लागेल बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? कारण आता इथे बघा प्रेक्षक ओरिजिनल सिरीज मध्ये पण असंच दाखवलेलं होतं, म्हणजे जी रम्या होती तिथे ती सुद्धा येऊन बसलेली असते बाजूला लग्न करण्यासाठी, मात्र शेवटी ओळखतात लोक आणि मग ते परत काव्याबरोबर लग्न होतं तिथल्या. तर त्यामुळे इथे पण असंच दाखवतील असं वाटते मला, कारण आता निर्विघ्नपणे एकदमच तर नाही दाखवणार. रिम्याचा प्लॅन पण एवढ्या दिवसापासून चालू आहे, काहीतरी इफेक्ट थोडं तरी दाखवणारच. मात्र प्रोमो आता इथे खूप पॉझिटिव्ह दाखवलेला आहे बघा प्रेक्षक आणि लोक खूप एक्सायटेड आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही पाहिलं का लालबागमध्ये खरी वरात काढली होती काव्यार्थ आणि जीवांदिनीची, खूप मोठी वरात होती प्रेक्षक हो, खूप जास्त मोठी. आणि लोकही सहभागी झाले होते आणि खरं लग्नासारखं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तुम्हाला युट्यूब वरती खूप सारे न्यूज चॅनल वरती दिसेल त्यांची वरात आणि खरं लग्नासारखंच होतं प्रेक्षक हो. म्हणजे खरी वरात, बँड बाजा आणि लोकांचा डान्स, खरी खरी मोठी मिरवणूक होती बघा प्रेक्षक हो. खूप मोठी वरात ही दाखवलंय. तर खूप तुम्हाला छान वाटेल तर नक्की बघा, युट्यूब वरती खूप न्यूज चॅनल्स वरती आहेत. मात्र आता वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमोमुळे एवढं तर निश्चिंत झालेलं आहे की जीवांदिनी आणि काव्यार्थ दोघांचंही लग्न झालेलं आहे, सप्तपती सुद्धा झालेले आहेत. रम्याचं मात्र काहीच दाखवलेलं नाही बघा प्रेक्षक हो. त्यामुळे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता इथे रम्याचं एवढं काय काय रोज दाखवायची, ती हे करणार आहे ते करणार आहे, मात्र लग्नाविषयी काय केलं काय नाही असा प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, असं का दाखवलेलं आहे आणि रम्या खरंच काही करणार नाही आहे का त्या दिवशी? तर प्रेक्षक हो, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे चॅनल कसं वाटतं त्याचे फीडबॅक सुद्धा द्या कमेंट करून. तर प्रेक्षक हो, अजून काय बदल घडवायचे असतील तेही आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही तेही बदल घडवू. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन अपडेटसाठी नवीन नवीन प्रोमोसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता इथे प्रेमानंतरचं लग्न असं दाखवलंय. तर प्रेक्षक हो, असंही वाटायला लागलं आहे की हे सिरियल संपणार तर नाही आहे ना, कारण आता इथे 4 ऍक्टर्स दाखवलेले आहेत बघा प्रेक्षक हो या सिरियलमध्ये आणि चौघे असणं पण खूप गरजेचं आहे. तर असं पण होऊ शकतं की सिरियल कायमचं संपेल पण, कारण आता एक नवीन सिरियल पण येते ना आणि TRP पण कमी झालंय तशी लग्नानंतर होईलच प्रेमची. तर आता बघूया, मला तर असं वाटायला लागलंय की सिरियल संपू शकतं लवकरात लवकर. बघूया आता काय होतंय ते. आणि नवीन सिरियल कोणतं तरी दाखवतायत आंधळ्या मुलीचं बघा प्रेक्षक हो, आता ते केव्हा येणार आहे बघावं लागेल, कारण आता इथे स्लॉट बघता फक्त 10:30 म्हणजे घरोघरी मातीच्या चुलीचा टाइम अवेलेबल आहे आणि अजून कुठला तरी सिरियल बंद पाडवणार ते. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम बंद होऊ नये बघा प्रेक्षक हो, कारण आता इथे कोण होतीस तू, काय झालीस तू, ते कसं अचानक बंद पाडलं तर हेही बंद पाडू शकतं, कारण आता इथे लग्न झालेलं दाखवलंय दोन्ही जोडप्यांचं. याच्यापुढे आता उरलं काय बघा प्रेक्षक हो. तर इंटरेस्टिंग आहे ना. तर आता इथे ओरिजिनल सिरीज मध्ये असंच दाखवलेलं होतं आणि ओरिजिनल सिरीज मध्ये बघा प्रेक्षक हो, खूप जास्त अबोला दाखवलेला होता, खूप जास्त दिवसांचा. पण इथे एवढं लगेच संपवलं आणि लगेच लग्न करून दिलं, कारण तिथे जिथे लग्न झालेलं असतं ना दोन्ही जोडप्यांचं, तिथं संपतं सिरियल. त्यामुळे मला पण असं वाटायला लागलं की इथे पण आता
दोन्ही जोडप्यांचं लग्न झालेलं दाखवलंय, तर आता इथे सीरियल संपवणार का असं वाटायला लागलंय. कारण आता इथे ओरिजिनल सीरीजमध्ये तसंच होतं. तिथे तर एकदम शेवटी लग्न दाखवलेलं होतं. मध्ये खूप काय-काय गोष्टी दाखवलेल्या होत्या. काव्या गरोदर असलेलं दाखवलं होतं. मग त्याच्यामध्ये रम्याचं लग्न झालेलं दाखवलेलं होतं. मग कसं तिचा नवरा मेन हेड होतो त्यांच्या कंपनीचा ते दाखवलेलं होतं. आणि कसं वसुहत्या त्या सगळ्यांना छळलेली असते, सगळं दाखवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता पुढची स्टोरी अशी असू शकते, रम्याचा जो नवरा होऊन येणार, तो त्यांना घराबाहेर काढणार, कंपनी बाहेर काढणार, हे एक असू शकतं. पण आता इथे ते ओरिजिनल सीरीज बघता लग्न झालंय, तिथे एंड दाखवलंय ना, त्यामुळे मला वाटायला लागलं की हे सीरियल पण संपू शकतं. कारण या सीरियलवरती खर्च खूप जास्त आहे. कारण 4 मेन कॅरेक्टर्स आहेत ना प्रेक्षक हो, मेन लीड 4 आहेत. तर 4 जणांना तेवढं पेमेंट पण द्यायला लागतं. तर असं वाटायला लागलंय मला. कारण आता इथे दुसरीकडे फक्त 2च आहेत ना ॲक्टर, मेन लीड आणि विलन आहे. मात्र मेन लीडला 2च आहेत, फिमेल आणि मेल. मेन हिरो हिरोईन आहे. तर आता इथे 4 हिरो हिरोईन आहेत बघा प्रेक्षक हो. त्यामुळे आता बघावं लागेल. कारण टी-आर-पीचं बघता दुसऱ्या सीरियल सारखीच आहे, सेम आहे. तर त्यामुळे या सीरियलला कशाला ठेवावं असं पण वाटत असेल ना या लोकांना. तर आता बघूया प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप चान्सेस वाटतात की लग्नानंतर होईलच प्रेम बंद होईल. पण आता इथे त्या आंधळ्या मुलीचा जो प्रोमो आला आहे नवीन सीरियल म्हणून, ते कुठल्या टायमाला लागेल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर 16 मार्चपासून ते सीरियल चालू होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता लवकरात लवकर त्याची वेळ पण आपल्याला सांगण्यात येईलच. आणि आता हे नवीन सीरियल पण आलंय ना सावित्रीबाई फुले, तर ते 7:30ला लागतंय. तर ते तर नाही बंद होणार. आणि आता इथे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे 10 वाजताचा टाइम एक आहे बघा प्रेक्षक हो. आणि येड लागलं प्रेमाचं ते एक आहे. पण मात्र खूप जास्त दाट शक्यता आहे लग्नानंतर होईलच प्रेम लवकर बंद होण्याची. टी-आर-पी बघता आणि बाकी सगळ्या गोष्टी बघता मात्र एवढी मोठी वरात वगैरे काढलेली आहे, तर असं वाटतं की नाही एवढ्यात नाही संपणार. कारण एवढी मोठी वरात काढायची गरजच नव्हती ना सीरियल संपणार असेल तर. कारण शेवटचे भाग असतात त्याच्यामध्ये तेवढे इन्व्हेस्टमेंट नसते. म्हणजे कसे तरी एपिसोड करून ते बंद करतात बघा प्रेक्षक हो. कारण जे सीरियल बंदच होणार आहे तिचे एपिसोड इंटरेस्टिंग कसे बनतील नाही का? म्हणजे कोण होतीस तू, काय झालीस तुझं पण तसंच दाखवलेलं होतं. त्यामुळे अनुभवावरून असं पण वाटतंय की नाही होणार बंद. कारण आता इथे तुम्ही न्यूज चॅनलवरती बघितलात ना, एवढी मोठी वरात काढली होती लग्नानंतर होईलच प्रेमची दोन्ही जोडप्यांची बघा प्रेक्षक हो. वेगवेगळ्या कारगाडीतून आणि लोक नाचलेत सुद्धा वरातीमध्ये. तर आता ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की बंद होणार की नाही आणि पुढची स्टोरी काय होणार आहे हे बघणं पण इंटरेस्टिंग आहे. तर लवकरात लवकर अजून 2 प्रोमो आले तर आम्हाला अजून काय काय कळेल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे या प्रोमोप्रमाणे एवढंच झालेलं आहे की आता निर्विघ्नपणे लग्न पार पडलेलं आहे काव्यार्थचं आणि जीवांदिनीचं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे दोघी खूप छान दिसत आहेत, नंदिनी आणि काव्या. आणि पार्थ आणि जीवा सुद्धा आणि सेम कपड्यामध्ये वरात होती बघा प्रेक्षक हो. सेम तो हार, सेम तो मंडाव्या, सेम सेम सगळं होतं प्रेक्षक हो. आणि वरातीमध्ये नाचलेले आहेत सगळेजण बघा प्रेक्षक हो. तुम्हाला वाटणारच नाही की हे सिरियल मधलं लग्न आहे, हे सिरियल मधलं नसून रिअलच लग्न आहे असं वाटलंय बघा प्रेक्षक हो. आणि पार्थचं तरी थर्ड टाइम होतं. कुठल्या तरी लोकांना असं वाटलं की खरंच लग्न होतंय. मग कुणीतरी कमेंटमध्ये लिहिलं होतं, "अरे नाही, त्याचे तर 2 लग्न ऑलरेडी झाले, ते तिसरं का?" असं म्हणून. तर प्रेक्षक हो, खूप सारा ऑडियन्स आहे ज्यांना कळतच नाही की म्हणजे न्यूजमध्ये काही प्रमोशन्स असतात आणि काय रिअल असतं. तर त्यामुळे लोकांनी खूप तिथे कमेंट केले पार्थबद्दल. तर बघा तुम्ही, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल ते. तर प्रेक्षक हो, आता प्रोमो इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका.